नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रत्नागिरी विमानतळावरून डिसेंबर 2022 अखेर प्रवासी वाहतूक सुरू होईल. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली गुड न्यूज. 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 97% गुण मिळवत कोकण विभागाने सलग 10व्यांदा राज्यात प्रथम येण्याचा पटकावला मान. आणि रत्नागिरी येथे आयोजित 3 दिवसीय राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साही वातावरणात पडला पार. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय. अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर. कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी. संपर्क 84829484439. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरीच्या विमानतळावरून डिसेंबर 2022 अखेर प्रवासी वाहतूक सुरू होईल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरी चिपी विमानतळाचं काम पूर्ण झालं. प्रत्यक्ष रत्नागिरी विमानतळ सुरू होण्याची आपण अनेक वेळा मंत्री असताना रत्नागिरी विमानतळाला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. का रखडलंय साहेब रत्नागिरी विमानतळाचं काम? आज मला सांगायला आनंद होतो ही 2 विमानतळं मी जेव्हा केंद्रीय वाहतूक नागरी वाहतूक मंत्री झालो त्या 2 विमानतळाकडे मी प्रामुख्याने लक्ष दिलं होतं. एक तर चिपी, त्याचं आम्ही भूमिपूजन केलं, कार्यक्रम झाला, सगळं चालू झाला, तिकडे वाहतूक रेग्युलर होते. तसंच रत्नागिरी, त्या रत्नागिरीमध्ये 2-3 अडचणी होत्या. एकतर हा कोस्टगार्डच्या हवाली केलेला एअरपोर्ट होता. मी त्यावेळच्या संरक्षण मंत्र्यांना स्वतः सांगून, मी मंत्री होतो, संरक्षण मंत्र्यांना स्वतः सांगून त्यासाठी आवश्यक असलेली बजेटची तरतूद करण्यासाठी त्यांना बाहेर पाडलं. त्यानंतर जागा एअरपोर्टला कमी पडत होती, त्यासाठी MIDCला त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांना स्वतः सांगून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करून आज मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो. हे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि अत्यंत चांगलं लोकाभिमुख काम करणारे अधिकारी आहेत. त्यांनी स्वतःच्यात त्यानंतर खूप चांगला पाठपुरावा केला आणि आज मला सांगायला आनंद होतो की रत्नागिरीचा एअरपोर्ट जवळजवळ डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची स्थिती. आज मी त्याच्या विस्तृत चर्चा झाली आणि मला असं वाटतं की त्याला जोडून त्यांनी एक चांगली सूचना केली की हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा होण्यासाठी देखील प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जागा अधिक लागेल, जी हवाई उड्डाण करण्याची क्षमता असणारी एअरस्ट्रीप म्हणतो ती देखील वाढवावी लागेल आणि त्यासाठी देखील आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. पण रत्नागिरीला जर आपला विमानतळ लवकरच सुरू झाल्यानंतर या वर्ष अखेरपर्यंत पुढच्या वर्षीपासून मी निश्चितपणे सांगू शकेन की केवळ शहरालाच नाही तर रत्नागिरी जिल्ह्याला एका नव्या उंचीवर नेण्याची क्षमता ह्या हवाई अड्ड्यामध्ये असते.
आपण विमान वाहतूक मंत्री असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानतळ व्हावं म्हणून प्रयत्न केले आणि सुदैवाने आज त्याला यश आल्याबद्दल सुरेश प्रभू यांनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान कोकण रेल्वेचं खासगीकरण कोणाच्याही हिताचं नाही असं सुरेश प्रभू KTV जवळ बोलताना म्हणाले आणि रेल्वे ही सर्वसामान्यांची संपत्ती राहिली पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. साहेब, आता 2 दिवसापूर्वी रेल्वे राज्यमंत्री येऊन गेले दानवे साहेब. ते म्हणाले कुठल्याही परिस्थितीत रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, पण लक्षणं सगळे दिसतात. रेल्वे ट्रॅक विकणे, सगळे लाईन विकणे. रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती आहे. रेल्वे ही सर्वसामान्य माणसाचं दळणवळणाचं एकमेव साधन आहे. आज देखील संपूर्ण देशात वर्षाचा विचार केला तर 850 कोटी म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या 7-8 पट जास्त, जागतिक लोकसंख्येपेक्षा जास्त एवढे लोक रेल्वेत वर्षाला प्रवास करतात. कारण राऊंड ट्रिप होतात. आता दररोज 75-80 लाख लोक सबअर्बन रेल्वे जातात. ते त्याला 300-500 कुठलं तर सब वाढेल, पण याचा अर्थ त्या लोकांना दुसरं साधन नाही. अशा काळामध्ये कोकण रेल्वेचं खाजगीकरण होणं हे देशाच्या हिताचं नाही, सर्वसामान्य माणसाच्या देखील हिताचं नाही. आणि म्हणून कोकण रेल्वे आणि भारतीय रेल्वे ही निश्चितपणे सरकारची संपदा म्हणूनच राहिली पाहिजे. ही घोषणा मी देखील लोकसभेमध्ये त्यावेळचा रेल्वे मंत्री म्हणून केली होती. मी माझ्या रेल्वेच्या भाषणात देखील हे सांगितलं होतं आणि म्हणून मला वाटतं आता जे दानवे साहेबांनी सांगितलं ती गोष्ट योग्य आहे. रेल्वे ही सर्वसामान्य माणसाची संपत्ती म्हणूनच राहिली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण, दुहेरीकरण वेळेत पूर्ण झाले पाहिजे, कारण हे सर्व निर्णय आपण केंद्रीय रेल्वे मंत्री असताना घेतले आहेत असं सुरेश प्रभू म्हणाले. कोकण रेल्वेच्या काही नाही म्हटलं, कोणी नाही म्हटलं तरी सर्व जगाला माहिती आहे की शिल्पकार आपण आहे. काही काळामध्ये आता विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे आपण तुमच्यामुळे, पण डबलीकरणचं काम रखडलेलं आहे. आणि या दोन्ही गोष्टीकडे आपण कसे पाहता? ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. किंबहुना मी असं म्हणेन की मी कोकणी माणसानेच मला राजकीय जीवन प्रदान केलं. माझा राजकीय जन्म कोकणी माणसाने दिला. माझे आईवडील म्हणून मी त्यांचं नाव लावतो ते माझे आईवडील आहेतच, कारण त्यांनी मला खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आणलं. परंतु राजकारणात आणलं मला कोकणी माणसाने. परंतु कोकणी माणूस म्हणून कोकणी माणसाच्या ज्या काही व्यथा कोकण रेल्वेच्या बाबतीत होत्या त्यामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची आवश्यकता होती. कोकण रेल्वेला 25 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला मी रेल्वे मंत्री झालो आणि मी म्हटलं कोकणी माणसाला रेल्वे जाता येताना दिसते, पण कोकणी माणसाला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होत नाही. आज रत्नागिरीमध्ये एस्केलेटर म्हणा, ट्रॅव्हलेटर म्हणा, लिफ्ट म्हणा, ह्या गोष्टी कधीच नव्हत्या. तीच गोष्ट कोकणातल्या अनेक स्थानकांची आहे. कोकणामध्ये विद्युतीकरण व्हावं, कारण कोकणाचं कोकण पण टिकावं ह्या दृष्टीने, किंवा विद्युतीकरण झाल्यानंतर स्वाभाविकपणे गाड्या जास्त वेगाने धावू शकतील, अनेक गाड्या आणखीन त्या मार्गावर येतील, ह्यासाठी विद्युतीकरणाची गरज. आणि शिवाय पैसे वाचतील. कोकण रेल्वेचेच नाही तर संपूर्ण देशाचे 40,000 कोटी रुपये ह्या मी घेतलेल्या एका निर्णयामुळे झाले. आणि त्याला मी सांगितलं होतं लोकांना खरं वाटलं होतं ते त्याच्यापेक्षा जास्त पैसे वाचले जात आहेत आणि हा एक दूरगामी निर्णय झाला. त्याचबरोबर मी स्वतः रेल्वे मंत्री म्हणून पायाभरणी समारंभ दुप्पटीकरणाचा केला होता. तो दुप्पटीकरण आता रखडलेली गोष्ट वस्तुस्थिती आहे. त्यासाठी मी सदैव सध्याच्या रेल्वे मंत्र्यांना मी नेहमी आठवण करून देत असतो की हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे, कारण त्याचा फायदा संपूर्ण रेल्वेला होणार आहे. कोकण रेल्वे जशी कोकणातून धावते तशीच दक्षिणेला आणि उत्तरेला जोडणारं देखील काम कोकण रेल्वे करते आणि म्हणून ह्याचा दुपदरीकरण होण्याची आवश्यकता आहे. ते झालंच पाहिजे. त्यासाठी निश्चितपणे तुमचा एक प्रतिनिधी म्हणून मी निश्चितपणे त्यासाठी नुसताच प्रयत्न नाही तर लढत राहणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून 97.21% गुण मिळवत कोकण विभागाने सलग 10व्यांदा राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन्ही वर्षी 10वी आणि 12वीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. परंतु यंदा मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं 12वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली.
विभागाने 12वीच्या परीक्षेत यंदाही प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती कोकण विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष देविदास कुलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि दोन्ही जिल्ह्यातील सविस्तर निकाल सादर केला। आज या परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होत आहे। राज्याच्या निकालाच्या बाबतीमध्ये नियमित विद्यार्थ्यांच्या मध्ये राज्यामध्ये एकूण 14,39,731 विद्यार्थी बसले होते। इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते। पैकी 13,56,604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजे राज्याचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी आहे ती 94.22 एवढी राज्याची आहे। तर त्यामध्ये कोकण विभागीय मंडळ कोकण विभागाचा निकाल हा नियमित विद्यार्थ्यांचा 29,413 मुलं प्रविष्ट झाली होती परीक्षेला। त्यापैकी 28,595 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजे 97.21% एवढा निकाल आपल्या कोकण विभाग मंडळाला लागलेला आहे, जो राज्यामध्ये आपण सर्वप्रथम आहोत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 29,413 विद्यार्थ्यांनी मार्चमध्ये 12वीची परीक्षा दिली होती आणि त्यामधील 28,595 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन कोकण मंडळाचा निकाल 97.21% लागला आहे। श्रेणीनिहाय निकाल एकूण नोंदणी विभागामध्ये 29,540 विद्यार्थ्यांनी केली होती। त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेसाठी 29,413 मुलं प्रविष्ट झाली। प्रावीण्यासह प्रथम म्हणजे 75% आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 2,407। प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी म्हणजे 60% आणि त्यापेक्षा जास्त असे 11,157 विद्यार्थी। द्वितीय श्रेणीमध्ये म्हणजे 45% आणि त्यापेक्षा जास्त असे 13,274 विद्यार्थी आणि उत्तीर्ण श्रेणीमध्ये 35% आणि त्यापेक्षा जास्त असे 1,757 विद्यार्थी आहेत। शाखाने जर आपण निकाल पाहिला तर कोकण विभागीय मंडळाचा कला शाखेचा निकाल हा 94.37%, वाणिज्य शाखेचा 97.47%, विज्ञान शाखेचा 98.93%, व्यवसाय अभ्यासक्रमाचा 98.08 आणि ITIचा 72% निकाल आलेला आहे। आता उत्तीर्ण होणाऱ्यामध्ये मुले आणि मुलींचं प्रमाण एकूण मुलं 14,369 मुलं उत्तीर्ण झाले आणि मुली 14,226। मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे 96.51 मुलांचं बॉयचं आणि मुलींचं 97.94%, म्हणजे मुलांच्या पेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण याही वर्षी जास्त आहे आणि ते 1.43 एवढे फरकानं जास्त मुली उत्तीर्ण झालेले आहेत। 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना RK डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा। रत्नागिरी येथे आयोजित 3 दिवसीय फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा, कुमार शेटे, साहिल पठाण, PSI आकाश साळुंखे आदींच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला। तिसऱ्या दिवशी रंगलेल्या अंतिम सामन्याची सुरुवात बशीर मुर्तुजा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत टॉस उडवून करण्यात आली।
शेवटचा सामना गवळीवाडा यूथ SC आणि महापुरुष FS यांच्यामध्ये चांगलाच रंगतदार ठरला. इसाक पठाण लेगसी कंपनी पुरस्कृत आणि गवळीवाडा बाजारपेठ यूथ स्पोर्ट्स क्लब आणि लांजा फुटबॉल क्लब आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचं रत्नागिरी येथील कैलासवासी प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं होतं. तीन दिवसीय फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी ॲडव्होकेट सुहेल शेख, जहीर शेख, जेलर अमेय पोद्दार, नौसिन काझी, जुबेर काझी, सूरज शेटे, नित्या वागदरे, इजार झारी, जाहिद कुरेशी, सहजात इब्जी आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी विमानतळावरून डिसेंबर 2022 अखेर प्रवासी वाहतूक सुरू होईल. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली गुड न्यूज. 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 97% गुण मिळवत कोकण विभागाने सलग 10व्यांदा राज्यात प्रथम येण्याचा पटकावला मान. आणि रत्नागिरी येथे आयोजित 3 दिवसीय राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साही वातावरणात पडला पार. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.